श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सध्या अधिक मास चालू आहे आणि या अधिक मासात जावयाचा विशेष मान सन्मान केला जातो. जावयाचे पूजन करणं आणि जावयाला वाण देणे खूप महत्त्वाचं असतं या अधिक महिन्यात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जावयाला अधिक मासाचे वाण कसे द्यावे, काय काय द्यावं, का द्यावं, त्या वाणामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, म्हणजे अधिक मासाचे वाण कसे द्यावे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष व्हिडिओ देखील पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येत असतो. अधिक महिना जवळ आला की जावयाला बोलवायचं, लेकीला बोलवायचं, काय काय वाण द्यायचं, कसं द्यायचं, किती वर्ष हे अधिकाचं वाण द्यायचं, हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर या अधिक महिन्यात जावई आणि लेकीला अधिक महत्त्व का आहे? कारण ज्यावेळी मुलीचे लग्न होतं त्यावेळी आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला लक्ष्मीनारायण समजतो. म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा मान दिला गेला आहे. त्यांना लक्ष्मीनारायण मानलं जातं कारण हा अधिक महिना भगवान विष्णूंचा महिना आहे, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा या महिन्यामध्ये करणं अत्यंत पुण्य फलदायी मानलं जातं. त्यामुळे या अधिक महिन्यात आपण आपल्या जावयाला नारायण स्वरूप समजून त्यांचे पूजन करून त्यांना अधिक मासाचे वाण देतो आणि जावयाला अधिक मासाचं वाण देणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप पुण्यकारक आहे. साक्षात आपण भगवान विष्णूंची सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं. या महिन्यामध्ये दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या जावयाला हे सर्व अधिक मासाचे वाण दान करतोय. आता आपण जावयाला अधिक मासाचं वाण कसं द्यायचं ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात कोणत्याही दिवशी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या लेकीसह जावयाला जेवणासाठी आमंत्रण देऊ शकतो किंवा अधिक मासाचं वाण देण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो. तर आपल्या घरी जावयाला आणि लेकीला आमंत्रित केल्यानंतर आपण छानसं त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे. तर बसण्यासाठी आसन टाकल्यानंतर आपण त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही जेवणाच्या ताटासमोर पण अशी छान अशी रांगोळी काढू शकता. त्या दोघांना तिथे बसवल्यानंतर सर्वात आधी आपण त्यांना कुंकू लावायचं आहे. मुलीला हळदी कुंकू लावावे आणि जावयाला तुम्ही गंधाने नाम ओढू शकता. त्याचबरोबर त्यांना ओवळण्यासाठी आपण आधीच औक्षणासाठी ताट करून ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 निरंजन, थोडेसे तांदूळ, सोन्याची अंगठी, हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी असाव्यात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी या अधिक मासात चांदीचे ताट किंवा चांदीचे तामण, तबक असं दिलं जातं. पण चांदीचंच ताट दिलं पाहिजे असं अजिबात नाही. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, आवडीनुसार हौस असू शकते किंवा तुम्हाला चांदीचं घ्यायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता. पण तुम्हाला चांदीचे घेणे शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं ताट किंवा पितळेचं ताट या धातूचं पण तुम्ही घेऊ शकता. आपल्याला ज्या धातूचं, तांब्याचं, चांदीचं, पितळेचं ज्या धातूचं शक्य असेल त्या धातूचं आपल्याला तामण घ्यायचं आहे. आता या ताटामध्ये काय ठेवायचं तर समजा जर आपण अनारशाचं वाण देणार असाल तर त्या ताटामध्ये आपल्याला 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि त्यावर चांदीचं किंवा पितळेचं किंवा तांब्याचा असा एक दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा असतो. आता या ठिकाणी तुम्ही चांदीचे ताट जरी घेऊ शकत नसाल तरी चांदीचं निरंजन तुम्ही 2 नक्कीच घेऊ शकता किंवा तुम्हाला चांदीचे ताट, चांदीचं निरंजन घ्यायचं असेल तरी तुम्ही ते दोन्ही घेऊ शकता किंवा कोणतं एक जरी तुम्ही एखादी चांदीची वस्तू घ्यायची असेल तरीही तुम्ही ते घेऊ शकता. तर देताना आपल्याला 2 निरंजन द्यायचे आहेत. मग ते चांदीचे असो, पितळेचे असो किंवा तांब्याचे असो आणि त्या अनारशावरती आपल्याला तो दिवा लावून ठेवायचा आहे. आता इथे फक्त मी ताटामध्ये अनारसे भरले आहेत 33 आणि त्यावरती तांब्याचं निरंजन ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर काही जण विड्याची पानं, सुपारी पण ठेवतात किंवा काही जण त्यामध्ये 5-6 आंबे घालून पण हे अधिक मासाचं वाण देतात. तर तुमच्याकडे यापेक्षा थोडी काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता आमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे किंवा जे वाण दिलं जातं तर ते मी तुम्हाला दाखवते. या व्हिडिओमध्ये मी अनारशाचं वाण दिलं आहे. त्यामुळे या ताटामध्ये 33 अनारसे घातलेले आहेत. अधिक मासामध्ये शक्यतो अनारसे बाहेर विकत मिळतात किंवा करून पण देतात ऑर्डर दिल्यानंतर. पण ज्यांना काही कारणास्तव अनारसे मिळालेच नाही तर तुम्ही ज्या पदार्थांना जाळी असते, जे पदार्थ जाळीदार आहेत ते पदार्थ पण आपण जावयाला अधिक मासात वाण म्हणून देऊ शकता. मग त्यामध्ये आपण मैसूर पाक देऊ शकता, बत्ताशे देऊ शकता. ज्या पदार्थाला जाळी असते असे आपण जाळीदार पदार्थ देऊ शकतो. आता बत्तासे पण मोठे मोठे छान मिळतात या दिवसांमध्ये, तर ते पण आपल्याला
33च घ्यायचे आहेत। या प्रकारे अनारसे नाही मिळाले तर म्हैसूर पाक, बत्ताशे किंवा अनारसे यासारखे 33 पदार्थ आपण देऊ शकतो। या वाणाबरोबरच जावयाला आहेर म्हणजेच शर्ट पॅन्ट किंवा शर्ट पीस, पॅन्ट पीस असे फुल कपडे म्हणजेच फुल आहेर दिला जातो। त्यासोबतच टॉवेल आणि एक टोपी पण असावी किंवा पांढरा छोटा रुमाल असतो तो का होईना पण असावा। जावयाला असा आपण कपड्यांचा फुल आहेर तर द्यायचाच आहे, पण सोबत तुम्ही एखादी चांदीची वस्तू देणार असाल म्हणजे चांदीचे ताट घेतलं असेल, चांदीचे निरांजन घेतलं असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही फक्त चांदीचे निरांजन घेऊ शकता किंवा चांदीचा कुंकवाचा करंडा पण काही जण देतात। तर तुम्हाला जे आवडेल किंवा जे शक्य असेल यापैकी तुम्ही एखादी वस्तू नक्कीच घेऊ शकता। एवढेच नाही तर काही जण जावयाला सोन्याची अंगठी पण घालतात, पण हे सर्व आपापल्या परिस्थितीनुसार करावे। हे सर्व दिलेच पाहिजे असं अजिबात नाही। तुम्हाला जे घेणं शक्य असेल तेवढेच द्यावे। अगदी एखादी वस्तू दिली ना तरीही चालते, आणि जरी काहीच देण्यासारखी परिस्थिती नसेल तरी तुम्ही साधे फक्त 33 बत्ताशे आणि जेव खाऊ घातलं ना तरीही चालू शकतं। साधा तांब्याचा पण दिवा तुम्ही जावयाला दान करू शकता। आपण कोणती वस्तू देतोय तर ती वस्तू किती लहान आहे आणि किती मोठी आहे देणाऱ्यानेही कधी बघू नये आणि घेणाऱ्यानेही बघू नये, त्या मागच्या भावना या खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे आनंदाने द्यावे आणि आनंदाने घ्यावे, कारण अधिक मासातील वाण हे खूप कौतुकाने दिलं जातं। जावयाचं वाण झालं, आता आपण लेकीला काय काय द्यावं ते पाहूया। तर लेकीसाठी आपण एक छान अशी साडी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस तर असतोच, नसेल तर ब्लाऊज पीस एखादा घ्यायचा आहे। त्यावरती तांदूळ, नारळ, जे काही ओटीचे साहित्य आहे ते सर्व आपण ठेवायचं आहे। एखादं फळ, एखादा आंबा ठेवू शकता। लेकीची आपण या सर्वांनी ओटी भरायची आहे, आणि त्यासोबतच ना तुम्ही तुमच्या लेकीसाठी चांदीची जोडवी पण घेऊ शकता। या अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी खरेदी करणे आणि ते आपल्या लेकीला देणे हे खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे तुम्ही चांदीची जोडवी का होईना जर शक्य झालं तर नक्कीच घ्या, कारण चांदी हा एकदम पवित्र, सात्विक आणि शांत धातू आहे। त्यामुळे या दिवशी चांदीच्या वस्तू दान करणे हे खूप शुभ मानलं जातं। अशा प्रकारे या अधिक महिन्यात लेकीला आणि जावयाला अधिकाचं वाण देण्यासाठी घरी बोलावलं जातं। तसेच लेक आणि जावयासोबत आपण तिच्या घरच्यांनाही बोलावू शकतो। सासू सासरे असतील, दीर जाऊ असेल तर आपण त्यांना सुद्धा जेवणासाठी बोलावू शकतो। या दिवशी नेहमीप्रमाणे सागर संगीत स्वयंपाक बनवतात, पण या दिवशी विशेष करून पुरणाचे धोंडे बनवले जातात, कारण या महिन्याला धोंड्याचा महिना असं पण म्हणतात। नैवेद्यापुरते तुम्ही थोडेसे धोंडे केले ना तरीही चालू शकतात। जेवणामध्ये पदार्थ आपण साधे सात्विकच बनवावेत, मग ते तुम्ही तुमच्या लेकीच्या किंवा जावयाच्या आवडीचे करू शकता। सगळा स्वयंपाक झाल्यावर आधी देवाला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर मग जावयाला आणि लेकीला बसण्यासाठी आसन टाकून ताटाभोवती छान रांगोळी काढून त्यांना पोट भरून जेवू घालावे। आता बऱ्याच ठिकाणी किंवा हल्लीच्या युगामध्ये हे सर्व घरी करायला जमत नाही किंवा वेळ नाही किंवा काही कारणास्तव करू शकत नसाल तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कुठेही हॉल बुक करून या अधिक मासाचं वाण दिलं ना तरीही चालू शकतं। पण हे सर्व जर घरी करणं शक्य असेल तर केव्हाही चांगलं, किंवा तुम्ही एखादा दुसरा गोडाचा पदार्थ बाहेरून विकत आणू शकता। बाकी सर्व मात्र घरी करावे। अशा प्रकारे आपण जावयाला वाण दिल्यानंतर, लेकीला वाण दिल्यानंतर, त्यांना पोटभर जेवू घातल्यानंतर आपण त्यांना नमस्कार करायचा आहे, कारण साक्षात आपण विष्णू आणि लक्ष्मी समजून त्यांचं पूजन केलेलं आहे, त्यांचा मानपान केलेला आहे। त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा आहे। आणि सोबत जर आपण त्यांच्या घरचे कोणी बोलावले असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही काही ना काही वस्तू देऊ शकता। साधा आहेर पण केला ना तरीही चालू शकतो। सासू सासरे असतील किंवा घरचे कोणीही असतील किंवा आपल्या लेकीला मुलं बाळं असतील, म्हणजेच आपल्याला नातवंड असतील, तर आपण त्यांना सुद्धा कपडे वगैरे किंवा काही ना काही वस्तू घेऊ शकतो। आता हे अधिक महिन्याचं वाण किती वर्ष द्यायचं किंवा किती वर्ष करायचं, तर काही जण म्हणतात 5 वर्ष करावं, काही जण म्हणतात 3 वर्ष करावं। पण जर तुम्हाला शक्य असेल किंवा शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक अधिक महिन्याला, म्हणजे दर 3 वर्षानंतर एकदा अधिक महिना येतो, तर तुम्ही प्रत्येक 3 वर्षातून एकदा या अधिक मासाचं वाण दिलं तरीही चालू शकतं। त्यानंतर समजा तुम्हाला लेक नाही, म्हणजेच मुलगी नाही, तर जावई नसणार, त्यामुळे मग तुम्ही आपली भाची असेल किंवा पुतणी असेल किंवा आपल्या नातेवाईकामधील एखाद्या मुलीला, जावयाला तुम्ही हे सर्व वाण दिलं ना तरीही चालू शकतं। अगदी मानलेल्या लेकीला आणि जावयाला सुद्धा तुम्ही घरी जेवायला बोलावून हे अधिकचं वाण देऊ शकता। अशा प्रकारे 33 वस्तूंचं दान या अधिक मासामध्ये केलं जातं, कारण अधिक मासामध्ये 33 ही संख्या खूप महत्त्वाची आहे। तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आमच्याकडे कशा प्रकारे वाण दिलं जातं किंवा काय काय दिलं जातं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे।
तर तुमच्याकडे यापेक्षा थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून पण तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता। तर अशा प्रकारे या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जावयाला अधिकच वाण देऊन या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्यासाठी सुद्धा ते खरंच खूप पुण्य फलदायी असणार आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायलाच विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।